IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारल्यापासून भेसळयुक्त पदार्थांवर धडक कारवाई सुरू आहे। अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। 5 जिल्ह्यांमध्ये छापे टाकत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। याबाबत स्वतः तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणालेत की दुधाबाबत करण्यात आलेली ही आमची सर्वात मोठी कारवाई आहे। बनावट दुधाचं रॅकेट मंचर इथून चालत होतं। आता ते रॅकेट चालवणारे सर्वजण अटकेत आहेत। प्रथम दर्शनी पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव, धाराशिव अशा जिल्ह्यात हे रॅकेट सुरू होतं अशी माहिती समोर आली आहे। यामध्ये किराणा दुकानदार सुद्धा सामील आहेत। 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात योग्य ती कलमं लावली जाणार आहेत। मकोकाही लावला जाऊ शकतो।